या पिकात खत टाकताय पण उत्पन्न तेवढं येत नाहीये, कारण आपलं खताचं मॅनेजमेंट चुकतंय. नमस्कार, मी हेमंत महाजन शेतीसूत्र ऑफिशियल वरून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपण शेतीमध्ये ऊसाचं उत्पन्न 60 टनापर्यंत प्रति एकर घेऊ शकतो, जास्तीत जास्त आणि चांगल्या प्रकारे खत मॅनेजमेंट करून. कारण बरेच शेतकरी काय करतात की खत टाकतात शेतात, पण पाहिजे तसं त्यांचं उत्पन्न येत नाही. तर आपण आज बघणार आहोत की कशा प्रकारे आपण खत मॅनेजमेंट करू शकतो, खत व्यवस्थापन करू शकतो, की त्या प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतं. तर सर्वात आधी मित्रांनो, आपण NPK दिलेलं पाहिजे, की बेसल डोस राहतो जो तो व्यवस्थित दिलेला पाहिजे. कसा तुम्हाला सांगतो. जर NPK व्यवस्थित दिला तर पिकाची वाढ पण व्यवस्थित होते. जसं की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 घटक इतके महत्वाचे, कारण की हे मुख्य घटक म्हणून मानले जातात. तर आपण ते बघू कशा प्रकारे ते किती किलो आपल्याला एकरी सोडायचं आहे. तर लागवडी वेळी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, NPK सोडायचं आहे. NPK म्हणजे काय? नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. तर आपल्याला बघायचं आहे की नायट्रोजन कशा प्रकारे सोडायचं आहे. नायट्रोजन आपल्याला एकरीला 540 किलो सोडायचं आहे. त्यानंतर DAP जे आपल्याला ते सोडायचं आपल्याला 250 किलो आणि MOP सोडायचं 190 किलो. तर हे तिघी घटक आपल्याला ना बेसल डोसला सोडायचे आहेत. पण ते कशा प्रकारे सोडायचे ते बघूया. तर MOP आणि DAP काय करायचं आपल्याला, की पूर्ण डोस देऊन द्यायचा आहे तो, जेव्हा आपण बेसल डोस देऊ तेव्हा लागवडीनंतर. त्यानंतर युरिया जो आहे आपल्याला फक्त 50 किलो सोडायचा आहे स्टार्टिंगला. त्यानंतर 30 ते 45 दिवसानंतर आपल्याला ना 150 किलो युरिया सोडायचा आहे. त्यानंतर 60 ते 75 दिवसानंतर आपल्याला सोडायचा आहे 150 किलो परत. आणि परत 90 ते 120 दिवसानंतर आपल्याला सोडायचा आहे तो 190 किलो युरिया सोडायचा आहे मित्रांनो. म्हणजे हे असे विघटन करून जर सोडलेलं तर ते ना व्यवस्थित झाडाला लागतं आणि व्यवस्थित झाडाची ग्रोथ होते. तर मित्रांनो, जेवढं NPK महत्वाचं आहे झाडासाठी, तेवढंच आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा महत्वाचे, जसं की झिंक, आयरॉन, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. हे असे बरेच प्रकारचे, जसं की सल्फर, असे बरेच प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, ते खूप महत्वाचे असतात की झाडासाठी आणि ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी. तर मित्रांनो, आपल्याला आता बघूया मायक्रोन्यूट्रिएंट्स कशा प्रकारे आपल्याला द्यायचे, ड्रीपद्वारे किंवा स्प्रेइंगद्वारे. तुम्ही कशाने बी देऊ शकता, स्प्रेइंगद्वारे किंवा ड्रीपद्वारे. ड्रीपद्वारे तर जास्त फायदा होतो. तर बघूया. पहिले आपल्याला झिंक आणि आयरॉन द्यायचं आहे. ते म्हणजे आपल्याला 30 ते 45 दिवसानंतर द्यायचं आहे. त्यानंतर 60 ते 75 दिवसानंतर आपल्याला द्यायचं आहे मॅग्नेशियम प्लस बोरॉन द्यायचं आहे. 90 ते 100 दिवसानंतर आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स मिक्स द्यायचं आहे. म्हणजे त्यात सर्व प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. हे तुम्ही PDF मध्ये दिलेलं आहे की कोणते कोणते ब्रँड्स आहेत, असं जसं की इफ्को वगैरे आहेत, जे मायक्रोन्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतात. त्याच प्रकारे आता आपण बघूया की किती प्रमाण आहे त्यांचं, मायक्रोन्यूट्रिएंट्सचं किती प्रमाणात आपण वापरू शकतो. तर मित्रांनो, झिंक घेतलं, जे झिंक आपल्याला ना 5 ग्रॅम पर लिटर वापरायचं आहे. जर आपल्याला समजा 1 एकरात सोडायचं आहे तर 200 लिटरची आपल्याला पाण्याच्या टाक्यात आपल्याला घ्यायचं आहे ते. तर तुम्हाला 10 किलो ते झिंक लागेल. तर बोरॉन आपल्याला घ्यायचं आहे 2 ग्रॅम पर लिटर, म्हणजे आपल्याला ते 4 किलो पर्यंत द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मॅग्नेशियम घ्यायचं आहे 5 ग्रॅम पर लिटर, म्हणजे ते आपल्याला 10 किलो घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण जर ते डोस दिला तर परिपूर्ण आपलं झाडची डेव्हलपमेंट होईल आणि जो शुगरचा केन आहे तो व्यवस्थित त्याची डेव्हलपमेंट होईल. आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स काय काय काम करतात. तर झिंक घेतला आपण, तर झिंक काय करतं की वाढ जलद करतं झाडाची. त्याचबरोबर नवीन कोंब निघायला मदत करतं, नवीन शूट निघायला मदत करतं. त्याचबरोबर आयरॉन काय काम करतं मित्रांनो, की जे हिरवा रंग आहे आपल्या पानांचा, त्याला वाढवण्याचं काम करतो. त्याचबरोबर फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे त्याची, ती वाढवण्याचे काम करतो. जे आपलं बोरॉन काय काम करतं मित्रांनो, की जे केन आहे जे ते वाढवण्याचं काम करतो. त्याचबरोबर त्याची लांबी सुद्धा वाढवण्याचं काम करतो. तर मॅग्नेशियम मित्रांनो क्लोरोफिल वाढवतो झाडामधील, आणि त्याचबरोबर पानांची ताकद सुद्धा वाढवतो. अशा प्रकारे आपण बघितलं की कशा प्रकारे मायक्रोन्यूट्रिएंट्स काम करतात. त्यानंतर आपला जेव्हा शुगर केन मॅच्युरिटी स्टेजच्या आधी आपल्याला तेव्हा पोटॅश जास्तीत जास्त सोडायचं आहे, जेणेकरून आपल्याला जो शुगर केन आहे तो व्यवस्थित त्याची डेव्हलपमेंट होईल आणि व्यवस्थित भरला जाईल आणि त्याचं वजनही वाढेल. अशा प्रकारे आपण जर खत व्यवस्थापन केलं मित्रांनो, तर आपल्याला 60 टनापर्यंत उत्पन्न जाणं शक्य आहे. तर अशा प्रकारे आपण हे सगळं माहिती बघितली. तर त्याच प्रकारे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी PDF सुद्धा दिलेली आहे की कशा प्रकारे खत व्यवस्थापन करायचं. ज्या प्रकारे तुम्हाला ही माहिती सांगितली त्या प्रकारे, आणि त्या प्रकारेच आपण व्यवस्थापन करायचं आहे, त्याच्याने आपल्याला उत्पन्न वाढेल.
आणि त्याचबरोबर मी ना डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप आपल्या शेतीसूत्र ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे, त्याला जॉईन करा आणि काही समस्या असल्यास त्यावर तुम्ही विचारू शकता. तर तशाच प्रकारे हा आपला पार्ट 1 आहे मित्रांनो. पार्ट 2 पण लवकरच येईल. त्यात आपण बघूया की ऊसावरचे कीड नियंत्रण, त्याच प्रकारे रोग नियंत्रण आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपण ते रोग नियंत्रण आणि कीड नियंत्रण करू शकतो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसंच शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.